बॉलिंग ट्रॅक वरती नितीन पाटील तयार होतोय. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना एसटी रक्षकाच्या भूमिकेत राहुल भोईर यांना आपण पाहतोय. नितीन पाटील, लीलाधर, निलेश, राकेश ठाकूर, मंगेश, हेमचंद्र संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आहेत. फ्लिकचा फटका दाखवलाय. जबरदस्त स्वीप केलाय बॉलला. फाईन लेगला बॉल वळतोय आणि तिथे आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डीप मध्ये. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता श्री गणेश होत असताना 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जेवणाची व्यवस्था चालू आहे. सर्व संघांना विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्या. मोठा फटका खेळले. जबरदस्त फटका. प्रॉपर कनेक्शन. टायमिंग अप्रतिम होतं आणि बॉल चाललाय निकेश ठाकूरला बीट करत सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चार धावा आणि 4 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 3 बॉलच्या समाप्तीखेरीज 6 धावा फलकावरती आपण पाहतोय. चांगला फटका खेळतायत. गॅपमध्ये बॉलला पाठवले. पुन्हा एकदा लॉंग चेस करावं लागतंय. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 10. चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 चौकार विलास पाटीलने ठोकलेत आणि चांगली कामगिरी करतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर मोठा फटका. जबरदस्त फटका खेळलेत. ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये. 1 धाव येते आणि एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या आता फलकावरती. नवकर मास्टर संघ आणि मोगरपाडा विलास आणि जोरात मारलेला फटका आणि झेलबाद. नवकर मास्टर संघाच्या रन्स आहेत 11. रन झालेले आहेत. त्या म्हणजे नवगर संघाच्या. नव्याने फलंदाज गेलेला आहे तो म्हणजे नितीन. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती म्हणजे 11.
दुसरं शतक घेऊन येते तो म्हणजे लीलाधर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. मोघरपाडा मास्टर संघ दुसरं शतक घेऊन येते तो म्हणजे लीलाधर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती म्हणजे 11. एक गडी बाद झालाय त्या संघाचा. सुंदर असं टोलवलेला चेंडू बघूया. एक धाव पलून काढले. एकच धावेवर धावसंख्यात भर. धावसंख्या झालेली ती म्हणजे 12. पुन्हा उंचावला चेंडू बघूया झेल होते की काय. आणि चौकार जातोय. मस्तकाला दस्तक देऊन चौकार जातोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 17. धावसंख्या होते ती म्हणजे 18. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. मोघरपाडा संघ अतिशय सुंदर रीतीने फिल्डिंग करतोय. पुन्हा उंचायला चेंडू बघूया. पुन्हा चौकार जातोय की काय. परंतु क्षेत्ररक्षण अतिशय चांगली केलेली आहे. 2 धाव्या रोखू शकले नाही. बाद होतोय गडी. गडी बाद होतोय तिथे. चांगली अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते म्हणजे मोघरपाडा संघाने. धावसंख्या झाली म्हणजे 19. नव्याने फलंदाज गेलाय तो म्हणजे संदीप. बघूया आपल्या नवघर मास्टर संघासाठी 19. किती धावा पटकावतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 19. शेवटचा चेंडू असेल मात्र. संदीप बघूया. संदीप नव्याने फलंदाज गेलेला आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या शतकातला. वाईटचा इशारा येतोय अंपायर कडून. पंच बोलतात. वाईटचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त धाव वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजे 20. दुसरं शतक संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. सॉरी 22 धावसंख्या झाली ती म्हणजे 2 षटकानंतर नवघर मास्टर या संघाच्या सॉरी 21 धावसंख्या झालेली ती म्हणजे
आणि तिसरं शतक घेऊन येतं म्हणजे संतोष पाटील. संदीप त्यांना मारा करेल तर म्हणजे संदीप. बॉलर आहे संतोष पाटील. बघूया पहिला चेंडू पडतोय. सुंदर असा टोला मारला होता परंतु झेल पण सोडली. खराब क्षेत्ररक्षण होते तिथे. एक धाव पळून काढले. एक धावीने धावसंख्या झाली ते म्हणजे 22. पुन्हा टोलावलाय चेंडू. बघूया कार्पेट पद्धतीने चेंडू गेलेला आहे. सुंदर अशी क्षेत्ररक्षण पण झालेली आहे तिथे. 2 धावा पळून काढल्यात. 2 धाव्याने धावसंख्या होती ती म्हणजे 24. तिसरा चेंडू बघूया. पुन्हा टोलावलाय चेंडू. तशीच क्षेत्ररक्षण पण चांगलेच होते. एकच धाव मानावी लागेल. एकच धाव. गडी बाद. क्लीन बोर्ड होतोय तिथे. गडी बाद. संतोष पाटील याने क्लीन बोर्ड केलाय संदीप दादा यांचा. येऊ द्या किर मला भिजतला येऊ द्या. थँक्यू डीजे. थँक्यू. नव्यानं फलंदाज जातोय. त्याचं नाव आहे म्हणजे कुणाल. 4 चेंडूचा खेळ झाला आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 25. खराब चेंडू. खराब चेंडू. वाईटचा इशारा अंपायर कडून. 1 धावात भर होते. पाच चेंडूच्या खेळीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 27. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. हो हो, निर्धाव जातोय चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 27.
आणि चौथं षटक घेऊन येतात म्हणजे निलेश पाटील, स्वतःचं पहिलं संघाचं चौथं. बघूया 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती म्हणजे 27. बघूया लास्ट ओव्हर आहे, शेवट चौथी ओव्हर आहे. पुन्हा उंचावला चेंडू. बघूया क्षेत्ररक्षण होते, एक धाव पळून काढले, दुसरी धाव पळून काढतात की नाही बघू. एक धावेने धावसंख्या झाली ती म्हणजे 28. आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 29. तीन बॉल आणि 31 धावा नवघर मास्टर संघाच्या. सुंदर रीतीने टोलवलेला फटका आणि झेल उत्तम रीतीने झेलबाद. आपल्या मास्टर आगरी कोळी संघाचे उपाध्यक्ष नरेश पाटील यांचं स्वागत आणि उत्तम रीतीने झेलबाद. रमेश एकही रन.
आपले आगरी कोली मास्टर संघ यांचे उपाध्यक्ष नरेश पाटील यांचं आम्ही सहस्र स्वागत करत आहोत. शिरगाव मास्टर संघाच्या माध्यमातून विजय आणि वाईट चेंडू घोषित. धावसंख्या 32 आणि ही चौथी ओव्हर चालू आहे आणि शेवटचा चेंडू विजय यांना बघूया. आणि जोरात टोलवलेला फटका आणि दोन रन्स झालेले आहेत आणि ओव्हर समाप्त. शेवटची ओव्हर हॅलो 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 जर लगातार लावण्यात आलेला आहे. नवकर बी संघासाठी हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. लागोपाठ 2 6 मारले. बघा 500 रुपयाचं पारितोषिक संजय साहेबांकडून लावण्यात आलेलं आहे. पारितोषिक जमा झालेलं आहे इकडे. बघूया नवकर संघासाठी. धावसंख्या 34. लास्ट ओव्हर सुरू. पहिली चालू. राकेश आणि उत्तम रीतीने चेंडू हाताळलेला आहे. दोन चेंडू शेवटचा ओव्हरमध्ये 4 चेंडू बाकी आणि उत्तम रीतीने टोलावलेला फटका 1 रन्स. संख्या 35. 5व्या षटकातला चौथा चेंडू घेऊन येत आहे राकेश ठाकूर. धावसंख्या 35. चौथा चेंडू मस्त असा हाताळलेला आहे. 4 चेंडू. लास्ट 2 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या 35. बघूया किती रन्स. उत्तम रीतीने चेंडू हाताळलेला आहे. मॅच मधला शेवटचा चेंडू घेऊन येत आहे राकेश ठाकूर. 35 रन संख्या शेवटच्या चेंडूमध्ये. बघूया आणि उत्तम रीतीने टोलवलेला फटका. बघूया किती रन निघतात. 1 धाव. 36 लेग बाय रन्स आणि एकूण 5 ओव्हरमध्ये 36 रन झालेले आहेत आणि 37 रनचा टार्गेट आहे येणाऱ्या मोगरपाडा संघाला. बघूया किती षटकामध्ये मोगरपाडा संघ
माध्यमातून आम्ही त्यांचं स्वागत करतो. डॉक्टर साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष नरेश पाटील, नरेश पाटील यांचं स्वागत डॉक्टर पांडुरंग यांच्या हस्ते आम्ही करत आहोत. आणि डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही नरेश पाटील उपाध्यक्ष यांचं स्वागत करत आहोत. त्यानंतर फिटनेस पोर्टिपोरस मास्टर संघ आणि आचोरे मास्टर यांनी यायचं आहे टॉस करण्यासाठी. फिटनेस पोर्टिप्लस मास्टर संघ आणि आचोरी मास्टर संघ यांचे कॅप्टन यायचं आहे. टॉससाठी कॅप्टन फिटनेस 40+ मास्टर संघाचे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष नरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. कॉइन स्पिन करणार आहोत. भीमसेन जिंकण्याकरिता लक्ष ठेवले गेले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 38 धाबा करायच्या आहेत. चला टॉस तिथे संपन्न होतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खूप चांगलं समालोचन केलं. नितीनजी गावडे यांचे साथ लाभले आम्हाला. कॉइन स्पिन होतोय आणि तिथे आपण पाहिलं तर टॉस इथे जिंकलेला आहे आचोले मास्टर. फिटनेस 40+ मास्टर संघाने टॉस जिंकलेला आहे. आचोले टीम कॅप्टन आपण व्यासपीठाच्या दिशेने या. दोन्ही कॅप्टन आपण या. प्लेइंग 11ची लिस्ट आपण सबमिट करा.
आणि मस्त तोडवलेला फटका. खेळाडूंचं नाव सांगण्यासाठी 12वा खेळाडू यायचा आहे स्टेजवर. 12वा खेळाडू यायचा आहे. काय नाव आहे? नितीन पाटील. आणि नितीन पाटील यांनी मारलेला जोरात फटका. 1 रन्स. त्यानंतर दुसरी धाव पूर्ण. नितीन पाटील यांच्या खात्यात 2 रन्स यांची भर झालेली आहे. नितीन पाटील आणि निलाधर पाटील यांची जोडी आपल्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. आणि गोलंदाज आहे विजय. गोलंदाज विजय. फलंदाजासाठी एक उत्कृष्ट बक्षिसाची योजना आहे. लेफ्ट साईडला जो बॅनर आहे राजू भोईर आणि मयूर गावडे यांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. जोरात असा मारलेला फटका. 1 रन्स. आणि गच्चाल असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते. 2 रन्स. जिथे 1 रन्स हवी होती तिथे 2 रन्स मिळालेले आहेत मोगड संघाला. मोगडपाडा संघ. विजय 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 आपल्या पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन. आणि वाईट बॉल. वाईट चेंडू येतोय आणि धावसंख्या पुढे सरकले. खूप चांगलं समालोचन देत आहेत. नवे आहेत मात्र करतायत समालोचन. नितीन गावडे साथ देत आहेत आम्हाला. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला आणि आणखीन एक वाईट बॉल इथे येतोय. हवेचा जो वेग होता तो आता कुठेतरी मंदावला गेला. नितीन गावडे सकाळच्या सत्रात डावऱ्या त्याच्या फलंदाजाला होता. ऑन साइडला लॉप केला आणि तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर नितीन पाटीलने टिपलाय. नितीन पाटीलचा झेल. फलंदाज फेल. गॉन. डीजे. गेले. 8 धावा. 3 षटक समाप्त झाल्यानंतर आपण पाण्याची व्यवस्था करा. फुलटॉस. त्यावरती मोठा प्रहार केला आणि बॉलला पाठवले. 9+6 7 धावा. संतोष पाटील च्या बॅटमधनं हा धमाका षटकार. शेवटचा बॉल आणि 5 बॉलामध्ये 18 धावा काढलेल्या आहेत मोगलपाडा संघाने. आणि उत्तम असा रीतीने टाकलेला चेंडू. ओव्हर समाप्त आणि एकूण धावा 18 धावा फलकावरती आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर
चांगली फलंदाजी झाली. 20 धावांची आवश्यकता आहे फक्त आणि फक्त. आपण पाहिलं तर कुंदन गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिल्या षटकात जबरदस्त कामगिरी झाली. नो बॉलवरती षटकार आला आणि तिथून मात्र सामन्यामध्ये आपलं पारडं जड केलं असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. कुंदन येतोय क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता. 20 धावांची आवश्यकता आहे 24 बॉलवरती. पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना. एका बाजूला आचोळे मास्टर आणि दुसऱ्या बाजूला टीम फिटनेस 40+ घोडबंदर रोड परिसर या 2 टीममध्ये सामना होणार आहे. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज. चांगला फटका खेळलेत कुणाल पाटील. बॉलवरती आले तद्वर मात्र दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 2020. 20 धावा. स्लोअर 1 चेंडू होता. आणखीन एक डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी होते आतापर्यंत. आपण पाहिलं तर मात्र मोठमोठे फटके मोठमोठे स्ट्रोक आलेत आणि त्याचंच प्रत्यय आपण पाहिलं तर हॅलो 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 20 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्लोअर 1. चांगला चेंडू हाताळलाय. जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला आणि डॉट बॉल. लगातारचे 3 बॉल इथे आतापर्यंत निर्धाव हाताळलेत आता या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी हाताळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पुन्हा एकदा तयार होत असताना मोठा फटका खेळलेत. बॉल हवेत चाललाय. तिथे कुणाल झेल खाली येतोय आणि दुसऱ्या प्रयत्नात जाऊन हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. अजून एक सामना बाकी आहे. थोडंसं घाई करा. चौकार आल्यानंतर धावसंख्या येणाऱ्या 3 षटकामध्ये 13 धावांची गरज. धावसंख्या झालेली आहे 24. 2 षटकार 24 रन आणि येणाऱ्या 3 म्हणजे एकूण 18 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे मोगरपाडा या संघाला. बघूया गोलंदाजी कशी करतात ते. वाईट चेंडू विलास यांच्याकडून. अतिशय खराब चेंडू.
संघातील दुसरा चेंडू घेऊन आलेला आहे एका ओव्हरती आणि जोरदार असा मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. 2 चेंडू निर्धाव, सॉरी 1 चेंडू वाईट आणि दुसरा चेंडू निर्धाव. आणि मारण्याचा प्रयत्न, परंतु सुरक्षा क्षेत्रामध्ये तो पडलेला चेंडू. 1 धाव नितेशांना. 26 एकूण 26 धावा मोगोडपाडा या मास्टर संघाच्या एकूण 26 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक सुरू झालेलं आहे. तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू. तिसरा चेंडू. 1 धाव पूर्ण आणि दुसरीही धाव यशस्वी पूर्ण केलेली आहे मास्टर मोगलपाडा संघाने. एकूण 30 फक्त मोगलपाडा संघाला जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. 8 धावांची आवश्यकता. जोरात तोडवलेला फटका सीमापार जातो का नाही, आणि क्षेत्ररक्षण मस्त छान रीतीने गेलेलं आहे. हॅलो, बॉलिंग ट्रॅकवरती विलास तयार. चांगला फटका खेळलेत. ब्रेकिंग स्ट्रोक होता आणि तिथे कुणाल पाटील बॉलवरती येत आहेत. एकच धाव इथे कंप्लीट होईल. चांगली साथ देत आहेत नितीन गावडे आम्हाला. 13 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता मोगलपाडा या संघाला. नवगड मास्टर संघ बॅकफुटला जाताना एकूण 7 धावांची आवश्यकता 13 चेंडूमध्ये. या ओव्हरीतला लास्ट चेंडू आणि जोरात असा टोलावलेला फटका आणि एक रन्स आणि दुसरी रन्स सुरक्षित काढलेली आहे. एकूण 33. हिटरने जर षटकार ठोकला तर दिलीप पाटील यांच्याकडनं एक खंबा त्यांना देण्यात येणार आहे. तो किती लांब असेल तो सांगता येणार नाही. रेड लेबलचा यस संतोष पाटील बोलतायत बाल्या की रेड लेबलचा खांबा संदीप येतोय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळलाय. व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर चांगला फटका खेळतायत. शॉर्ट बॉल होता आणि त्यावरती थर्डमॅनला बॉल स्टेअर केलाय. आता षटकार जर येतोय तर दिलीप पाटील यांच्या माध्यमातून एक खंबा तिथे दिला जाणार आहे. एखादा लांबा शॉट मारावा लागेल तेव्हाच खांबा मिळेल. आणि लांब शॉट मारल्यानंतर डायरेक्ट जर तुम्ही तेव्हा बॅनर आहे त्याला जर टच झाला तर राजू भोईर आणि मयूर गावडे यांच्याकडून 500 रुपये म्हणजे चाकण्याची पण सोय होईल. मोठा फटका खेळायचा होता मात्र फलंदाज माघारी परतलाय. हेमचंद्र ठाकूर शून्यावरती बाद.
देवेन पाटील देवेन येतोय मैदानाच्या आतमध्ये. दिलीप पाटीलने खांबा जरूर लावला होता, मात्र संदीप पाटील सांगतोय बस आता तुम्ही थांबा. हेमचंद्र ठाकूर बाद झालाय. नवीन फलंदाज देवेन मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय सन्माननीय दीपकजी परेड इथे उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बॅटची कडा घेतले, बॉल चाललाय शॉट थर्डला. तिथे विशाल पाटीलला बीट करतोय आणि बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ झालाय. 2 धावा घाई झाल्या असं मला वाटते विशाल पाटीलला सुद्धा. बॉल पाठीमागे चाललाय आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 36. एका धावेची आवश्यकता आहे. बरपरा गावातील दमदार व्यक्तिमत्व म्हणजे दीपकजी परेड यांचं आम्ही शिरगाव मास्टर संघाच्या माध्यमातून स्वागत करत आहोत. दमदार व्यक्तिमत्व बरपरा या गावातील दीपक परेड. एका धावेची आवश्यकता आहे. आता 1 धाव झाली का? विन झाले. यस, मोगरपाडा मास्टर संघ इथे विजयी होतोय. रमेशजी तिवारी इथे उपस्थित झालेत.